आज आहे संडे आणि इथं वाजलेत आय गेस 1:30 अराउंड आणि आपण आलो रामेश्वराच्या मंदिरात, म्हणजे जिथून ॲक्च्युअली सुरुवात होते आपली गावपळणीची. आता तुम्हाला दाखवतो की काय सीन इकडे काय नाही, तेच बघायला हवे आपण की कसं होतं गावपळणीची स्टार्टिंग रामेश्वराच्या मंदिरातून. तर बघू आता पुढे काय होतं. हे आहे रामेश्वराचं मंदिर कंप्लीट आता आणि ह्याची खरी सुरुवात पाठवून होते, म्हणजे आतमध्ये गाभारा आहे, मेन गाभारा, आणि त्या साईडला पाठीत एक तोफ आहे. तर ती तोफेचे 3 आवाज करतात आणि त्या 3 तोफेच्या आवाजामध्ये गाव खाली झालं पाहिजे. बेसिकली असं त्यांचं हे गावपळणीची स्टार्टिंग आहे. आणि 3 दिवस कौलाच्या प्रमाणे जेव्हा देवाचा कौल आहे 3 दिवस गावाच्या बाहेर राहायचं असतं, तर तेव्हा ते बाहेर राहायला पाहिजे 3 दिवस. आता हे सगळे गावातले आले तिथे सुरुवात करायला. हे सगळे गावकरी मानकरी वगैरे ज्यांचे आहेत, काही यूट्यूबर्स पण आहेत. आता आलो आपण मंदिराच्या गाभाऱ्यात आणि गारणं घातलं जात आहे देवाला, म्हणजे रामेश्वराला. हे मंदिराचे मुख्य दरवाजे बंद केले जात आहेत आणि हे बंद केल्यावरती नगाड्यांचा आवाज होईल आणि नगाडे वाजल्यानंतर तोफांचे आवाज होतील. जबाबदारी नाही कोणाची. हे बॅक राहा सगळं हा पण आमचा गावपणीचा हिस्सेदार आहे, छोटा हिस्सेदार. ह्याचं नाव आहे भुईमुग. ह्याचं नाव आहे भुईमुग. माझे नाव आहे अद्विक दीपाली विनीत भुईमुग. चला चला चला. आता गावपणीची तर सुरुवात झाली रामेश्वराच्या मंदिरापासून आणि आज आम्ही इथे राहणार, म्हणजे 3 दिवस आम्ही इथे राहणार. हे सगळ्यांनी आपापलं असं घर बांधलं इथे. हे या इथे वेगळ्यांचं घर आहे आणि इथे परत या ठिकाणी आम्ही राहणार या घरात. तर आपल्याला घर बघूया पहिला. हा आहे आमचा हॉल पुढचे 3-4 दिवसासाठी. हे सगळं सामान आणलं आहे, इथे सगळं जेवायचं वगैरे सामान ठेवलं आहे. हे किचन आतमध्ये आणि हा बेडरूम आणि ही बॅक साईड. हे इथे वॉशरूम वगैरे केलं आहे. आणि जसं म्हणतात की गावामध्ये काहीच कोणीच राहायचं नाही, तर पशुपक्ष्यांसाठी पण तोच नियम आहे. म्हणून सगळ्यांनी गाय वगैरे पण बाहेर त्यांच्या आणल्या आहेत. तिथे कोंबड्या वगैरे पण आहेत. तर गावात कोणच नाही आता, सगळे पुलापासून म्हणजे वेशीच्या बाहेर येतात. गाई वगैरे, कुत्रे, मांजर, कोंबड्या सगळ्या बाहेर आहेत. सगळ्या म्हणजे सगळेच. आणि तर पुढचे 4 दिवस इथे सगळ्यांची मजा असणार आहे. काय तुझी कितवी गावपळण आहे? माझी 4थी गावपळण आहे. मग तू लास्ट टाइम काय केलेलंस? खूप मजा केली होती. नदीमध्ये आंघोळ, नदीमध्ये कपडे धुवायला जायचो, कबड्डी खेळायचो, लंगडी, फुगड्या, या मजा करायचो. आणि आता या गावपळणी मग तुला काय असं वाटतं, काय करशील? या गावपळणीला पण तशीच मजा करू. आणि ह्याचं काय, ह्याची तर पहिलीच गावपळण आहे.
ह्याला आता सोडणार मातीमध्ये खेळायला. मुंबईमध्ये काय माती मिळत नाही खेळायला. बघा विनीत दादा, तू बोललायस मातीमध्ये सोडू नको, पण ही मातीमध्ये सोडते त्याला. हा, मातीमध्ये जाणार आम्ही, नदीमध्ये पोहायला जाणार. हाय कर हाय कर, हाय कर, चिंटा पकडून करून दाखव. हाय कर, आधी चिंटा पकडून कर, नाही तर दाखवणार नाही. आधी कर, असं कर, असं हात दाखव. करू ना. जसं मी म्हणालो तसं कुत्रा वगैरे पण बाहेर आले, सगळ्यांचे पाळतू प्राणी पण बाहेर आलेत. या बाबूसाठी एकदम पूर्ण मस्त पिंजरा पण ठेवलाय राहण्यासाठी. याची पण सोय चांगली केलेली आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी हा गावातून बाहेर पडण्याचा दिवस आहे. तोही दिवस असा ठरलेला आहे की दुपारी 2:30 वाजता रामेश्वराला कौल लावणं की बाबा आता सगळं बाहेर जी माझी रयती जाणार आहे, रयत जाणार आहे बाहेर, त्याच्यावरती तुमची कृपादृष्टी आहे की नाही. हो मग त्याच्यानंतर आम्हाला पारंपरिक पद्धतीने एक तोफेचा आवाज काढून माहिती पडतं की आता गावातून बाहेर निघायचं. पूर्वी काय फोन वगैरे नव्हते, माध्यम नव्हतं, काय नव्हतं. मग त्या वेळापासून शाहू महाराजांच्या काळापासून या तोफेचा जो आवाज आहे तो घुमल्यानंतर सगळे निघून आपापल्या रावट्यांमध्ये येतात आणि ही सगळी तयारी 3 दिवस लागणारं जेवण खावण जे काय आहे, चहा नाश्ताचं जे काय सामुग्री आहे ही घेऊन सगळे ग्रामस्थ किंवा रयत रामेश्वराची ही सगळी वेशीच्या पलीकडे येऊन 3 दिवस एन्जॉय करतात. एक पिकनिक म्हणून एन्जॉय होते किंवा एक एकोप्याचा सलोखा, सगळे मतभेद विसरून हे सगळे एकत्र येऊन मित्रमैत्रिणी बाहेरून कोण येणारे असतात त्यांना घेऊन ही सगळी आम्ही 3 दिवस एन्जॉय करतो. सोन्या पंजाब भाऊन पण आणलं दादाने. या दादाचा आहे बोर्ड काढतो वरतून. हा पण आमच्यासोबत 4 दिवस राहणार आहे इथे बाहेर. घराचं नाव रिव्हिलिंग काहीतरी भलतंच नाव आहे. घराचं नाव बघा आमच्या ठेवलं काय आम्ही. मोठी बैलगाडीवाले मनोहर साठवांची आई ग. हा आपला पंजाब भाऊन ये मस्त आहे रे. यो जाम मस्ती कर मुलगा. हा ह्याला सगळे चल चालू गाडी, चालू गाडी, गाडी चालव. तुझं नाव सांग. मीर. मी पूर्ण नाव काय? आता दत्तात्रय शाळेला किती दिवस सुट्टी तुझ्या? 7 दिवस सुट्टी. 4 दिवसाची गाव पण 7 दिवस सुट्टी आहे तुका. खोटा ना कशा का बोलतो खरा सांग. आणि अभ्यास दिला असतो ना. आता तुझा अभ्यास घेणार आहे आम्ही दिवस अभ्यास आहे दिला. दिलाय अभ्यास. दिला आम्ही तुझ्याकडे करून घेणार. तुला आहे ना आता 12 पर्यंत पाढे पाठ करून ठेवायचे. हा आता तुझी मजा आम्ही करणार. आता 12च्या पाढा होता. 12चा पाढो ABCD. वहिनी कसं वाटतं तुमचे पहिले गाव पण? मस्त वाटतंय मला. आता थांबा. चालू झालाय हा आमचा. कसं वाटतं तुम्हाला पहिले गाव पण? एक्सपिरियन्स चालू झालाय. अजून 4 दिवस काढायचे. अजून मी सांगते असं कॅमेराकडे बघ नाही. कॅमेरा थोडी इथे कॅमेरा आहे, इथे स्क्रीन मध्ये बघा मला. आता झालं माझं. काय रे कसं वाटतंय तुला पहिले गाव पण? धणा याचं नाव आम्ही ठेवलं धणा. हे धनाडा आहे. कसं वाटतंय कार्यक्रमात? हे पण मुंबईवरून आलेत आणि म्हणजे ती ताई आहे इथं गावातलीच आहे. आणि पण हे जिजू यांचे पहिल्यांदा आहे. तर जिजू कसं आहे तुमचा म्हणजे एकंदरीत एक्सपिरियन्स कसा आहे? एक्सपिरियन्स आता पहिल्यांदा चालू आहे लग्नानंतर. सासूरवाडीला असल्यामुळं मला काही इकडलं एवढं माहीत नाही, पण आता पहिल्यांदा गावपल्ल्या आलेलो आहे. बघूया आता पुढे 2-3 दिवस कसं काय. बाबू तर काय औषध रस आता एकदम मस्त सकाळपासून सगळ्या गावातली लोक वगैरे इकडे शिफ्ट झालेली आहेत. त्यांच्याबरोबर आनंदच आहे आता, बाकी काय. मला तरी वाटतं कारण की जिजू आपले काय मजा करू शकणार नाही. कारण बघा हे दिवसभर यांच्या पाठीमागेच असतं ते.
गाईस तुम्ही बघू शकता सगळे खेळतात कसे बच्चा कंपनी. संध्याकाळी 4-5 वाजले असतील आणि आता ना आम्ही नदीमध्ये पोहायला वगैरे आलो आहे. आणि हा तांबूशी आय गेस कुठेतरी एक मासा आहे, त्याचा जिताडा माशाचा प्रकल्प आहे हा. ह्याच्या आतमध्ये 16x16चे रॉड्स आहेत आणि खाली केज आहेत. त्या केजमध्ये ना पूर्ण असे मासे आहेत, एक 36,000-40,000 पर्यंत मासे असतील. आणि इथे आम्ही सगळे आता नदीमध्ये वगैरे पोहतो आहे. ही पूर्ण मोठी नदी एवढी तिथपर्यंत, आणि तिथे आय गेस आमची घरं आहेत त्या साईडला. ही आम्ही लाईफ जॅकेट वगैरे घालून पोहतो, कारण का पाण्याची पातळी पूर्ण 20 ते 25 फूट वगैरे असेल. इथून पूर्ण असं स्लोप आहे खाली पूर्ण, त्याच्यामुळे कोण जात नाही खाली, पण मजा येते. इथे ती ट्यूब पण आहे. आंघोळ करून घरी आलो, जेवलो वगैरे, आणि रात्री आम्ही हौजी खेळला. आणि असं काही वेगळं दाखवण्यासारखं नव्हतं म्हणून मी व्लॉग पण नाही केला. सो आजचा व्लॉग इथे संपवा आणि आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय, टेक केअर.